नमस्कार. शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण TET 2019 या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 आणि त्यातील घटक बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या प्रश्नांवर चर्चा करू आणि त्याच्या योग्य पर्यायांवरचे संदर्भ याचाही थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. मित्रहो, मला आपल्याला पुन्हा एकदा शाश्वत अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मबद्दल थोडं सांगायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की येऊ घातलेल्या TET परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांना चांगलं यश प्राप्त व्हावं यासाठी शाश्वत अकॅडमीच्या माध्यमातून ही संधी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांच्या चर्चेनंतर उद्यापासून आपण याच शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला, ऑनलाईन यूट्यूब चॅनलला आपण लाईव्ह येणार आहोत. दररोज सायंकाळी 6 वाजता अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्र या विषयावरच्या विविध घटकांना आपण स्पर्श करणार आहोत. तर आपण त्याचाही लाभ घेऊ शकता. यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर इथे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला शाश्वत अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलचं ID आपल्याला दिसेल आणि एक व्हॉट्सअपचा नंबर आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून आपण इथे जुळू शकता आणि या संधीचा आपण लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही शाश्वत अकॅडमीला सरळ संपर्क साधून या बॅचमध्ये सहभागी होऊ शकता. शाश्वत अकॅडमीनं दोन्ही प्रकारची सुविधा, ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रत्यक्ष बॅचेसची सुविधासुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि 2019च्या TET परीक्षेमध्ये जे पेपर 1 ची प्रश्नपत्रिका होती त्यातील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातला आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. त्या अगोदर अकॅडमीची जी काही माहिती आहे ती आपल्या सर्वांना मी अगोदर दिलेलीच आहे. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल TET शिक्षक पात्रता परीक्षेची 2024ची जी बॅच आहे ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच या शाश्वत अकॅडमीच्या वतीनं या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. आणि इथे आपल्याला दिसत असेल हा टेलिग्राम जे ग्रुप आहे त्या ग्रुपचा ॲक्सेस आपल्याला इथे दिसतो आणि मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपचा. त्या माध्यमातून आपण या क्षितिज अकॅडमीच्या या TET बॅचशी आपण जुळू शकता. यामध्ये आपल्याला एक संधी या निमित्तानं देण्यात आलेली आहे. ती म्हणजे पहिल्या 100 जे काही विद्यार्थी या ठिकाणी राहतील तर त्या 100 विद्यार्थ्यांना नाममात्र 999 रुपयांच्या ॲक्सेसमध्ये इथे प्रवेश घेता येणार आहे. या संधीचा आपण लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे आणि आपण पुढे जाऊया. 2019च्या TET एक्झाममध्ये पेपर क्रमांक 1 आणि त्यामधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील प्रश्न क्रमांक 1 आहे. बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या साहाय्याने व गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पुन्हा एकदा मला प्रश्नाच्या रचनेवर आपलं लक्ष वेधायचं आहे. आपण काळजीपूर्वक प्रश्न वाचून नंतर मग उत्तराकडे जाऊया. तर याच्यामध्ये काय योग्य नाही, कोणतं विधान योग्य नाही हे यामध्ये सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 1, बालकाच्या शरीर रचनेवर, स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. कातडीचा रंग, केसांचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो, हे दुसरं विधान आहे. तिसरं आहे, आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. आणि चौथं आहे, मानसिक गुणधर्मांपैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते. तर मित्रहो, यापैकी या अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही या प्रश्नाचं योग्य पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3.
आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होत नाही, परंतु आपल्याला योग्य नसलेलं उत्तर शोधायचं आहे. इथे संक्रमित होते असं विधान दिलेलं असल्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. आता याच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरणामध्ये ज्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे, तर कोणत्याही बालकाच्या शारीरिक, मानसिक, बुद्धिमत्ता, स्वास्थ्य, स्वभाव या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? तर केवळ अनुवंशावर अवलंबून असणारा घटक, तर यासाठी आपल्याला अनुवंश आणि परिस्थिती हे दोन्ही घटक याबद्दलची माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि इतर सर्व घटक जे आहेत, जसं मानसिक विकास, व्यक्तिमत्व आणि भावनिक जीवन, हे घटक परिस्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळे यामधला पर्याय क्रमांक 2 पक्वतेचे वय हा योग्य पर्याय आहे, असं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 आहे, स्क्रीनवर आपल्याला दिसतो. संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते? आता पर्याय अ, ब, क, ड आणि त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 पैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अ आहे, बाह्य उद्दीपकाची गरज असते. ब, सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते. क, आपली इच्छा असणे गरजेचे असते. आणि ड, मज्जा संस्थेची गरज असते. तर यामध्ये सुद्धा आपल्याला संदर्भामध्ये ज्या घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे संवेदना आणि अवबोधन प्रतिमा. या कन्सेप्ट, या संकल्पनेची वैशिष्ट्य आपल्याला इथे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. घटकाचा विचार किंवा चर्चा करताना आपण पुढे ते पाहणार आहोत. तुर्तास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, ब आणि ड फक्त, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. पुढचा प्रश्न दिलेला आहे, एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जासंस्था करते. उदाहरणार्थ EDN यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते? तर अवबोधाचे जे तत्व आहेत, त्या अवबोधाच्या तत्वांचा या ठिकाणी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. परंतु इथे मला आपल्याला एक महत्त्वाची माहिती या निमित्तानं द्यायची आहे की हा प्रश्न परीक्षा परिषदेने त्यावेळेच्या TET ची जी परीक्षा झाली होती त्याच्यानंतर हा प्रश्न या ठिकाणी अंतिम उत्तर सूचीमध्ये परीक्षा परिषदेकडून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता. आणि यामध्ये संदर्भ म्हणून आपल्याला सान्निध्य, सादृश्य, अखंडत्व, समावेश आणि मनाचा कल इत्यादी संकल्पनांचा विचार करणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही हे इथे विचारलेलं आहे. प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. प्रत्यक्ष वस्तूंचा बोध तो अवबोध. पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन ही प्रतिमा. अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. असे पर्याय दिलेले आहेत. याच्या स्पष्टीकरणामध्ये आपल्याला अवबोध आणि प्रतिमा यांच्यामधील जे फरक आहेत, हे फरक आपल्याला व्यवस्थित जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ते 6-7 प्रकारचे फरक आहेत. घटकाचा विचार करताना आपण त्याच्या डिटेल्समध्ये जाणार आहोत. तुर्तास या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो हे विधान योग्य नाही, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रतिमा समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? आता अ मध्ये दिलेलं आहे, शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांचे प्रतीके आहेत. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत आणि पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. ही विधानं आहेत.
आणि याला कोणती विधानं सत्य आहेत हे 4 पर्यायांमध्ये दिलेले आहे। तर याच्यामधलं स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत हे एक विधान आहे। लहान मुले प्रतीकांच्या द्वारे विचार करू शकत नाहीत आणि कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकतात। पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो, ही विधानं आहेत आणि त्यामुळे यामधील पर्याय क्रमांक 4 जो आहे तो योग्य आहे। म्हणजे अ आणि ड हे 2 विधानं यामधले सत्य आहेत। अ आणि ड हा पर्याय याचा योग्य असं उत्तर आहे। त्यामुळे इथे आपण घटकामध्ये त्या गोष्टी शिकणार आहोत। प्रतिमा सृष्टीत निवडक प्रतिमांच्या आधारे आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात। तर या वेगवेगळ्या संकल्पनांच्या व्याख्या आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणून घेतल्यानंतर या प्रश्नाचं योग्य रीतीने आपल्याला उत्तर देता येईल। तर यामध्ये ज्या काही संकल्पना आलेल्या आहेत त्या आहेत संवेदना, कल्पना, भावना आणि प्रेरणा। संवेदना काय असते तर प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया असते। कल्पना काय असते तर प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याची प्रक्रिया असते। आणि प्रेरणा काय असते तर वर्तनाला दिशा देण्याचं काम म्हणजे प्रेरणा। असं एकंदरीत ह्या व्याख्या आहेत यामध्ये आलेल्या सगळ्या संबोधांच्या। त्यामुळे या गोष्टीचं, या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 कल्पना, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढे जाऊया आपण। खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? तर संबोधात्मक स्तर, रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल, आशय इत्यादींविषयी विचार करणे। कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे। दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे। सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधी विचार करणे, अशी विधानं आहेत। आणि संबोधात्मक स्तराचं उदाहरण यापैकी कोणतं हे आपल्याला विचारलं आहे। तर यामधलं संबोधात्मक स्तर जो आहे तो या ठिकाणी दिलेल्या उदाहरणांमध्ये आपल्याला सर्वंकष मूल्यमापनाच्या क्षेत्रांची किंवा त्याच्या अंगांची कल्पना जी डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मांडली त्याबद्दलचं आपल्याला त्याचे संदर्भ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। बोधात्मक क्षेत्र, क्रियात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर यामधील पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे ही संबोधात्मक स्तराची या ठिकाणी पुष्टी करणारी क्रिया आहे। यानंतर आपण पुढे जाऊ। स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण, यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप। अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? पुन्हा प्रश्नाच्या स्वरूपाकडे आपण लक्ष वेधूया। कोणती बाब येत नाही? तर यामध्ये कोणती बाब येत नाही तर यासाठी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये किंवा संदर्भामध्ये अनुभवाचं स्वरूप, त्यानंतर चेतकाचा स्रोत, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्यक्तीची मनोवृत्ती, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यामुळे त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? विस्मरणाची वैशिष्ट्ये, लक्षणं, ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते। विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय। भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण होत नाही। शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टीची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते। तर यामध्ये योग्य नसलेलं हे आपल्याला विधान शोधायचं आहे। तर त्याचा योग्य क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही, हे विधान अयोग्य आहे, योग्य नाही। त्यासाठी आपल्याला संदर्भ म्हणून विस्मरणाची वैशिष्ट्ये याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। विस्मरणाच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणकोणत्या परिस्थितीत विस्मरण होऊ शकते? तर पटण्यानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होतो। थकव्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो। मानसिक धक्का किंवा मेंदूला इजा झाली, शारीरिक आघात झाला तरी विस्मरणावर परिणाम होतो। मेंदूवर उमटणाऱ्या ठशांचा उपयोग केला नाही तरी विस्मरण होते। तीव्र दुःख,
चिंता, भीती, अतिशय आनंद यामुळे सुद्धा विस्मरण होते। आणि अध्ययनाच्या वेळी अध्ययनार्थी म्हणजे शिकणारी व्यक्ती जर झोपेत निद्रिस्त असेल तर त्याला विस्मरण होऊ शकते। अशी ही विस्मरणाचे वैशिष्ट्ये आहेत, ती आपल्याला या ठिकाणी ध्यानात घेणं गरजेचं आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया। खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? मनोसामाजिक यामध्ये विचार करताना आपल्याला प्रेरणेची सुरुवात ही जी आहे ती गरजेतून होत असते, आणि प्रेरणा शारीरिक, व्यक्तिगत आणि सामाजिक प्रेरणा अशा प्रेरणांचा उपयोग म्हणजे विचार करावा लागतो। आणि त्यामुळे या सगळ्या क्रियांमधली उत्सर्जन ही मनोसामाजिक प्रेरणा नाही, असा हा योग्य पर्याय असलेला प्रश्न आहे। त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे कोण? तर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रथम जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्हे यांनी मांडली। 1980 मध्ये स्वजाणीव, भावनिक नियंत्रण इत्यादींचा समावेश केला, पण 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्ता ही विस्तृत पैलूंनी जगासमोर आणण्याचं श्रेय जे आहे ते जाते डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये ही संकल्पना, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना जगासमोर आणली, असे ते मानसशास्त्रज्ञ आहेत। पुढचा प्रश्न आहे, बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात। जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडले? तर यामध्ये उपपत्ती ज्या आहेत त्या उपपत्तींची आपल्याला विस्तृत अशी माहिती करून घेणं गरजेचं आहे। आपण उपपत्तींवरती स्वतंत्र घटकाच्या वेळेला आपण बोलणार आहोत। तुर्तास या ठिकाणी दिलेल्या ज्या काही उपपत्ती आहेत यामधली संख्यात्मक उपपत्तीमध्ये थॉर्नडाईकनं हे सगळे विचार मांडलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। नंतरचा प्रश्न आहे, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे संरक्षण यंत्रणेचा वापर करणे। रिकामी जागा संरक्षण यंत्रणेचा वापर करणे। कोणती संरक्षण यंत्रणा या ठिकाणी वापरली? परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती। तर यामध्ये आपल्याला ज्या काही संरक्षण यंत्रणा आहेत त्या संरक्षण यंत्रणांपैकी म्हणजे एकंदरीत 10 संरक्षण यंत्रणांचा आपण पुढे विस्तृत विचार करणार आहोत। त्यांच्यापैकी हे जे लक्षण आहे, हे लक्षण ज्या संरक्षण यंत्रणेचं आहे ती संरक्षण यंत्रणा म्हणजे प्रक्षेपण। संरक्षण यंत्रणेच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो? तर वर्तनाचे समर्थन करण्याच्या ज्या ज्या काही पद्धती आहेत किंवा जी मानसिक तंत्र आहेत त्यांना संरक्षण यंत्रणा असं म्हणतात। ती 10 प्रकारची मानसिक तंत्र आहेत जे आपल्या वर्तनाचं समर्थन करणारी मानसिक तंत्र आहेत। त्यापैकी एक आहे प्रक्षेपण, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा दोष दुसऱ्या एखाद्या घटनेवरती देणे, त्याला म्हणतात प्रक्षेपण। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय या बाबतीत खाली काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय, संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करत बसू नये, निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा, वगळलेल्या गोष्टींचा फार विचार करू नये, अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा। यामध्ये इतर सगळ्या गोष्टींपेक्षा आपल्याला कोणती गोष्ट अयोग्य आहे? तर यापैकी संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करत बसू नये हा पर्याय योग्य आहे आणि हे त्याचं उत्तर आहे। तर यासाठी सुद्धा मानसिक संघर्ष निर्माण झाला तर काय करू नये यासाठी आणि काय करावं यासाठीचे सविस्तर माहिती आपण पुढे करून घेणार आहोत। या प्रश्नाचं जे उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1। पुढे अध्ययन संक्रमणात पुढचा प्रश्न आहे, अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते।
ती सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? आता या प्रश्नाचा विचार करताना आपल्याला अध्ययन संक्रमण उपपत्ती ज्या आहेत त्यांचा संदर्भ जाणून घेणे गरजेचे आहे. तर ह्या अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणत्या? तर याच्यामध्ये शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती, द्विभागीय संक्रमण, सामान्यीकरणाची उपपत्ती आणि बँगले यांनी मांडलेली उपपत्ती, ह्या विविध उपपत्तींचा आपल्याला विचार करावा लागणार. आणि हे जे या ठिकाणी या विधानात समाविष्ट ज्या बाबी आहेत ह्या बाबी ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती जी आहे ती खालीलपैकी बँगले या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. या सगळ्या उपपत्तींचा विचार केल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्या द्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? या ठिकाणी त्यांच्या किशोरावस्थेचे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये या निमित्तानं आपल्याला पाहावी लागतील. त्यामध्ये 6 ते 12 वर्ष या वयोगटाची मुलं शाळेत जातात. शरीराची त्यांची वाढ जी आहे ती तुलनेने संथ गतीने होते. स्नायूवर ताबा आल्यामुळे पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे इत्यादी कौशल्य ती प्राप्त करतात. खेळामध्ये रमतात. डोके आणि हृदयाचा त्यांचा पूर्ण विकास या टप्प्यावरती होतो. मेंदूचा जवळपास 80% विकास झालेला असतो. किशोरवयीन मुले समूहाने राहणे पसंत करतात, म्हणून या काळाला टोळीचं वय असंही म्हणतात. या वयामध्ये गटाने काम करण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये वाढलेली असते. त्यामुळे यापैकी मूल्यांकन हा जो टप्पा आहे तो यामध्ये नसतो, टप्पा नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. मूल्यांकन हा टप्पा यामध्ये समाविष्ट नसतो असं त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अर्थकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहेत, त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? बघा, प्रतिक्षेप, चकित होण्याची क्रिया करणे, पोहण्याची क्रिया करणे, मुळापासून डोके हलवणे, पाऊल टेकवणे, अन्न सेवन, स्वावलंबन, धोका टाळणे, संरक्षण, यामध्ये प्रतिक्षिप्त क्रिया आणि संभवनीय कार्य यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्या आपल्याला योग्य पद्धतीनं लावायच्या आहेत. तर यासाठी संदर्भ आपल्याला काय माहित पाहिजे? तर चकित होण्याची क्रिया करणे जे आहे ते संरक्षण असतं. त्यानंतर पोहण्याची क्रिया जी आहे ती धोका टाळण्यासाठी असते, म्हणजे धोका टाळणे. मुळापासून डोकं हलवणे यामध्ये अन्न सेवन आणि पाऊल टेकवणे हे स्वावलंबन. त्यामुळे हे योग्य पर्याय ज्या पर्यायामध्ये दिलेले आहेत तो आहे पर्याय क्रमांक 2. 1 ड, 2 क, 3 अ आणि 4 ब असं या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, मस्तक ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास काय होते? तर मस्तक ग्रंथीतून स्त्रावाचे प्रमाण जर का वाढले तर त्याचे प्रमाण काय, म्हणजे परिणाम काय होतात याची आपल्याला याचा पूर्ण अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या विविध ग्रंथी जसं कंठस्थ ग्रंथी, मस्तक ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी, जनन ग्रंथी, ह्या ग्रंथी आणि त्यांचे परिणाम, त्यांचे कार्य हे या ठिकाणी आपल्याला संदर्भ म्हणून पाहणं गरजेचं आहे. तर मस्तक ग्रंथीमधून स्त्रवणाऱ्या स्त्रावाचं प्रमाण जर वाढलं तर शरीराची अवास्तव वाढ होते, हे या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे, वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? शब्द आठवणे कठीण जाते, अंकाचा क्रम चुकीचा लावतात, अनावश्यक अक्षरे जोडतात, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. आता यामध्ये आपल्याला विचार करत असताना या
कोणती बाब अयोग्य आहे हे विचारलेलं आहे। तर यामध्ये प्रश्न पर्याय क्रमांक 4 वर जे दिलेलं आहे, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते, ही बाब अयोग्य आहे, हा या प्रश्नाचा योग्य असा पर्याय आहे। त्यानंतर पुढे जाऊया आपण। पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीचे इतराहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व। व्यक्तिमत्वाची व्याख्या, ही व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? तर यासाठी आपल्याला व्यक्तिमत्वाच्या विविध व्याख्या विविध शास्त्रज्ञांनी केलेल्या या संदर्भामधून आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। त्याचा विचार आपण प्रत्यक्ष घटकाचे अध्यापन करताना करणार आहोत। इथे ही व्याख्या जी आहे ती G.A. किम्बल नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? 4 मानसशास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत, त्यांच्यापैकी कोणाचा यामध्ये समावेश होत नाही अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तींमध्ये? तर यापैकी साहचर्यवादी उपपत्तींमध्ये खालीलपैकी आसुबेल या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही, कारण साहचर्यवादी उपपत्ती ज्या आहेत त्या थॉर्नडाईक, पॅवलॉव, स्किनर, ग्रंथी, त्यानंतर हल, वॉटसन यांनी त्यांच्या नावाने त्या ओळखल्या जातात, त्यामुळे इथे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसुबेल। आसुबेल हा 4 क्रमांकाचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आहे। खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? पॅवलॉव, थॉर्नडाईक, कोहलर आणि स्किनर। इकडे मर्मदृष्टीमूलक, साधक अभिसंधान, सहसंबंध, अभिजात अभिसंधान। तर या ठिकाणी आपल्याला यांच्या योग्य जोड्या ज्या आहेत त्या त्यांच्या उपपत्तींच्या आणि त्यांच्या जनकांच्या ह्या या ठिकाणी लावायच्या आहेत। तर त्याचा जो योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे पॅवलॉव अभिजात अभिसंधान उपपत्ती, थॉर्नडाईक सहसंबंध उपपत्ती, कोहलरची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आणि स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती। अशा प्रकारे ह्या उपपत्ती आहेत आणि त्याचं सविस्तर आपण घटकाचा अभ्यास करताना आपण त्याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत। पुढचा प्रश्न आहे, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते, खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही? तत्व असतात अध्यापन करताना, पण खालीलपैकी कोणतं तत्व योग्य नाही? तर हे आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत। अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा, प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावीत, अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा उपयोग करावा, अध्यापन करताना घटकांचा जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते, असे हे 4 पर्याय आहेत। आणि या 4 पर्यायापैकी कोणतं तत्व योग्य नाही? तर हा अध्यापन शास्त्रातील जे काही प्रश्न अगोदर आलेले आहेत त्यांच्यापैकी तुलनेने सोपा असा प्रश्न आहे। यामधलं 4 क्रमांकाचं जे विधान आहे ते योग्य नाही हे आपल्याला सहज लक्षात येईल आणि तेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे, असा तो प्रश्न आहे। आणि यामध्ये आपल्याला अध्यापनांच्या प्रतिमानांचं वर्गीकरण हा संदर्भ लक्षात घेणं गरजेचं ठरते आणि त्यासाठी यातील व्यक्तिगत विकास प्रतिमाने हे या प्रतिमानाचं उद्दिष्ट या प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत विकास प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे।
आपण अध्यापनाच्या प्रतिमानांचा विचार वर्गीकरण हे संदर्भ म्हणून करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढची दिशा निश्चितच कळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीच्या अवबोधात्मक आणि ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्ययनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? आता यासाठी आपल्याला काय पाहिजे तर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा आपल्याला संदर्भ म्हणून विचार करणं गरजेचं आहे. अशा भरपूरशा मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यातल्या निवडक 10-11 शास्त्रज्ञांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ही जी व्याख्या इथे दिलेली आहे ही व्याख्या आहे फ्रँडसेन नावाच्या मानसशास्त्रज्ञ यांनी केलेली अध्ययनाची ही व्याख्या आहे. तशा नॉर्मल, मर्फी, गिलफोर्ड, वुडवर्थ, गॅरेट, मन, क्लॉजमियर यासारख्या अनेक मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत. जसं अनुभव व वर्तन यामध्ये सुधारणा म्हणजे अध्ययन ही मन नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या आहे. अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन ही गिलफोर्ड यांनी केलेली व्याख्या आहे. अशा वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला अभ्यासून ठेवणे गरजेचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण राहते, अध्ययनामुळे आकलन होते आणि अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे. तर याच्यापैकी अध्ययनाचं वैशिष्ट्य हा प्रश्न सुद्धा अध्यापन शास्त्रातला तुलनेनं सोपा असलेला प्रश्न आहे. हे विधानं वाचल्यानंतर सहज आपल्या लक्षात येईल की यामधलं जे आहे 1, 2 आणि 4 हे जे आहेत हे अध्ययनाचे वैशिष्ट्य नाहीत. पर्याय क्रमांक 3 अध्ययनामुळे आकलन होते हे अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे? अध्ययनाविषयीचे काही विधानं आहेत त्यातलं कोणतं विधान अयोग्य आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागते. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते. ही या ठिकाणी वैशिष्ट्ये दिलेली आहेत विधानं आणि त्यातलं कोणतं अयोग्य आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. जसं अध्ययन हे सहहेतुक असते म्हणजे उद्दिष्ट जर नसेल तर अध्ययन घडत नाही. नंतर अध्ययनामध्ये नेमकी कृती घडत असते, कृतीशिवाय अध्ययन होत नाही. त्यानंतर अध्ययन ही सातत्यानं चालणारी आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपातील अपेक्षित बदल होत असतात. सर्वच प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. अशी 10-11 प्रकारची अध्ययनाची वैशिष्ट्ये आहेत आणि यामध्ये अयोग्य असलेलं जे विधान आहे तर ते आहे नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. हे विधान अयोग्य आहे. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे? तर प्रश्न तसा सोपा आहे. आपण त्याच्या म्हणजे प्रश्नाच्या रचनेवरूनच आपल्याला उत्तरातले पर्याय जे आहेत जे दिलेले आहेत ते आपल्याला मदत करू शकतात. कठीण विषय सोपा करून सांगावा, विद्यार्थ्यांना अपयश पचवण्यास शिकावे, विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे. म्हणजे कोणती गोष्ट याच्यातली टाळली पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत त्या शिक्षकांनी केल्या पाहिजेत परंतु एक गोष्ट अशी आहे जी शिक्षकांनी टाळली पाहिजे आणि ती गोष्ट आहे पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे. हा या प्रश्नाचा योग्य उत्तराचा पर्याय आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन
उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? प्रभुत्व अध्ययनाचा संबंध मूल्यमापनाशी येतो. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थ्याच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थ्याला किती वेळ लागला हे पाहिले जाते. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात. तर ही 4 विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. तर यामधलं कोणतं विधान योग्य नाही? तर पर्याय क्रमांक 3, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थ्याला किती वेळ लागला हे पाहिले जाते. हे विधान यामधलं योग्य नाही, ब्लूम यांच्या बाबतीतलं. इथे या प्रश्नपत्रिकेमध्ये 2019च्या TETच्या पेपर क्रमांक 1 मध्ये असलेला जो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय आहे, त्या विषयावरील प्रश्नांची आणि त्याच्या योग्य पर्यायांची चर्चा या ठिकाणी आपण केली. समारोपाकडे जाताना पुन्हा एकदा मला आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे की TET 2024ची परीक्षा देऊ इच्छिणारे आपण सर्व विद्यार्थी शाश्वत अकॅडमीच्या या संधीचा अवश्य लाभ घ्या. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शाश्वत अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलचा ID आहे. त्यानंतर शाश्वत अकॅडमीचं याला तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला शाश्वत अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून त्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या प्रवासामध्ये सामील होऊ शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सामील होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर व्हॉट्सअपचा नंबर दिसतो आहे, त्या नंबरवर मेसेज करून किंवा फोन करून आपण संपर्क करू शकता. ही सगळी फॅकल्टी टीम या ठिकाणी दिसते गेस्ट लेक्चरर्ससह, आणि वेगवेगळ्या विषयांना TETच्या पेपरमध्ये समाविष्ट असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांना या सर्व मार्गदर्शकांकडून आपल्यापर्यंत ते घटक पोहोचवले जाणार आहेत. तर शाश्वत अकॅडमीने जी संधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिली त्याचा आपण लाभ घ्या. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत ते पोहोचवा. ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेच, परंतु शाश्वत अकॅडमीने ऑफलाईन क्लासची सुद्धा या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी, जे इच्छुक 100 विद्यार्थी पहिल्यांदा प्रवेश घेतील या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी, तर त्यांच्यासाठी फक्त 999 रुपये एवढी फी शाश्वत अकॅडमीच्याकडून ठेवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. TET 2019चा अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्र या विषयातील प्रश्नांना आपण या ठिकाणी त्याचे उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उद्या या विषयाच्या घटकांना आपण क्रमशः त्याच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून. तर त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.